कोणत्या प्रकारचा पक्षी आहे? हा जो आहे तो मानेवर पंख नसलेला पक्षी आहे, ज्याला आपण नेकेड नेक म्हणतो. हा पक्षी जो आहे तो उष्ण वातावरणामध्ये चांगल्या प्रकारे तग धरू शकतो. आपल्या गावरान पक्षाच्या अंगावर सगळे पंख असतात आणि पंख असल्यामुळे जे आहे तो आपण चांगल्या उष्ण वातावरणामध्ये तग धरू शकत नाही. पण ह्या पक्षाच्या मानेवर पंख नसल्यामुळं हा पक्षी उष्ण वातावरणामध्ये शरीराचं तापमान चांगल्या प्रकारे नियंत्रित करू शकतो. त्याच्यामुळं हा जो पक्षी आहे तो आता बाजारामध्ये चांगल्या प्रकारे रुळलेला आहे. आणि आपण पाहत आहे की याच्या पार्श्वभागावर पण पंख कमी आहे, म्हणजे जेवढे शरीरावर पंख कमी तेवढं तो शरीराचं तापमान जो आहे तो चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी कंट्रोल करू शकतो. जेवढे जास्त पंख असतील तेवढे जास्त तो पक्षी उष्ण राहील, कारण आपण पाहतो की पक्ष्याचं तापमान जे आहे शरीराचं इतर प्राण्यांपेक्षा जास्त असतं. तर आता याच्या मानेवर पंख नाहीत, त्याच्यामुळं तो चांगल्या प्रकारे वातावरणामध्ये स्वतःच्या शरीराचं तापमान मेंटेन करू शकतो. त्याचा ही मादी पक्षी आहे, याच्यामध्ये नर पण असतो. त्या दोन्हीवर पण मानेवर पंख वगैरे काय नसतात त्या ठिकाणी. हा पक्षी आपण मांसल पक्षी म्हणून पण वापरू शकतो, अंडी देण्यासाठी पण वापरू शकतो. म्हणजे याचा उपयोग आपल्याला अंडी देण्यासाठी पण होतो आणि मटणासाठी पण आपण त्याचा वापर करू शकतो. शेतकरी वर्गाला याचा काही फायदा? ज्या ठिकाणी सर्वात जास्त उष्णता आहे अशा ठिकाणी हे पक्षी वापरले जातात. याचं साधारणतः वर्षाला अंडी उत्पादन जर आपण पाहिलं तर साधारणतः 160 ते 180 अंडी हा वर्षाला याच्यापासून आपल्याला मिळतात. त्याच्यामुळं अंडी उत्पादन त्याचबरोबर मांस उत्पादन अशा दोन्ही उत्पादनासाठी आपण ज्या ठिकाणी तापमान हे 35 डिग्री सेल्सिअसच्या वरती जातं किंवा 40-45 डिग्री सेल्सिअस जातं त्या ठिकाणी ह्या पक्ष्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याला आपण नेकेड नेक असं म्हणतो. नेमकं कोणी भागातून आणलेलं? ह्याचं जे मेन ओरिजिन आहे ते ओरिसामधून आहे. त्याच्यामुळं ह्याचं मेन जो एरिया आहे ज्या टेरिटरीमध्ये जो सापडला जातो तो ओरिसामध्ये आहे. हा पक्षी जो आहे तो फॅन्सी टाईप पक्षी आहे. जे पक्षी आपण परदेशामध्ये वापरतो की ह्याचं अंडी उत्पादन म्हणा किंवा मांस उत्पादन म्हणा हे आपल्या त्याच्यासाठी आपण हे पक्षी पाळत नाहीत. हे पक्षी आपण पाळतो फक्त पशु प्रदर्शनामध्ये, की ज्या ठिकाणी आता असे तुरा असलेले पक्षी डोक्यावर किंवा आता ह्याच्यापेक्षा मोठा हा पक्षी होत नाही. याची साईज एवढीच असणार आहे. हा पक्षी मोठा जरी झाला तरी एवढंच राहणार. तर ह्या पक्षाचा उपयोग जो आहे तो पक्षी प्रदर्शनामध्ये आहे. शेतकऱ्यांना थोडंसं कोंबड्यामध्ये वेगळ्या प्रकारची जात पाहिजे असेल तर त्याच्यासाठी आपण हा जो पक्षी आहे तो त्या ठिकाणी पाळत असतो. त्याला आपण फॅन्सी टाईप पक्षी म्हणतो किंवा बँटम नाव आहे. आणि या कोंबड्यांची जात जी आहे ती बुटक्या कोंबड्या प्रकारामध्ये मोडते. बुटक्या म्हणजे लहान कोंबड्या असतात आकारानं. जरी वयात आले जरी अंड्यावर जरी आले तरी त्यांचा आकार वाढत नाही, ते एवढंच राहणार. आणि असेच पक्षी हे शेवटपर्यंत राहणार त्या ठिकाणी, मोठे जास्त होत नाहीत, एवढेच होतात ते. कोंबड्याच्या जातीचाच हा एक प्रकार आहे. हा कोंबड्याच्या जातीमधलाच एक प्रकार आहे. त्याला आपण बँटम किंवा त्याला आपण फॅन्सी टाईप पक्षी असं म्हणतो. याला आपण जपानीज क्वेल असं म्हणतो. पूर्वी आपण पाहत होतो की आपल्या ऊसामध्ये आपण तितर किंवा बटेर असं त्याला दुसऱ्या नावानं संबोधलं जातं. हे आपल्या ऊसामध्ये याच्यामध्ये सुद्धा हे पक्षी सापडायचे. परंतु याला गव्हर्नमेंटचं पाळणं हे जर पाळायचं असेल तर त्याला आपल्याला लायसन घ्यावं लागायचं पूर्वी. आणि जंगलातले पक्षी पाळण्यासाठी आपल्याला त्याचा पाळायचे जर असतील तर ते आपल्याला परवानगी नव्हती. परंतु आता जपानीज क्वेल नावानं हे पक्षी मिळतात. आणि ह्या जपानीज क्वेल मध्ये जर आपण पाहिलं तर हे साधारणतः
30 ते 35 दिवसानंतर अंडे उत्पादन ह्या पक्षाचं चालू होतं. आणि हा पूर्ण पक्षी हा दोन्हीसाठी पाळला जातो, मांस उत्पादन त्याचबरोबर अंडे उत्पादन दोन्हीसाठी पाळला जातो. साधारणतः 40 ते 42 दिवसामध्ये ह्या पक्षाचं वजन जे आहे ते 250 ते 280 ग्राम पर्यंत आपल्याला मिळतं. आणि 35 दिवसापासून ह्या पक्षाचं अंडे उत्पादन सुरू होतं. साधारणतः एका वर्षामध्ये हा पक्षी 280 अंडी एका वर्षाला याचं अंडे उत्पादन आपल्याला मिळतं. तर आणि याच्यामध्ये आपण जर पाहिलं नर आणि मादी याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे ओळखली जाते. हा पक्षी जर पाहिलं तर ही मादी आहे, ह्याच्यावर याच्या समोरच्या भागावर स्ट्रीप आहेत काळ्या काळ्या. हा जर नर असेल तर हे पूर्ण भाग हा पांढरा असेल. मादीच्या याच्यावर काळ्या काळ्या अशा स्ट्रीप येतात. आणि साधारणतः याच्यामध्ये आपण 1:3 ह्याप्रमाणे नर मादीचा रेशो आपण ठेवू शकतो. त्याच्यामुळे अंडी आणि मांस उत्पादनासाठी हा आता भारतामध्ये पाळायला याची परवानगी आपल्याला मिळालेली आहे. हा जो पक्षी आहे तो कडकनाथ आहे. कडकनाथ पक्षाचं वैशिष्ट्य म्हणजे या पक्ष्यांचा रंग काळा असतो, या पक्ष्यांचे पंख काळे असतात, या पक्ष्यांची तुरा, या पक्ष्यांचे पाय, या पक्षाची चोच, डोळे, त्याच्यानंतर याचं मटण हे सगळं काळ्या रंगाचं असतं. याचे हाडं जर पाहिले तर हाडामध्ये पण तुम्हाला काळा रंग त्या ठिकाणी दिसून येईल. आणि याचं रक्त पण काळं असतं. आणि विशेषतः हा जो पक्षी आहे तो मध्य प्रदेशमध्ये पूर्वीचं मध्य प्रदेश जे होतं धार आणि झाबुआ डिस्ट्रिक्ट या जिल्ह्यांमधील आदिवासी पट्ट्यामध्ये हा पक्षी त्या ठिकाणी संगोपन केला जात होता. पहिला जंगली पक्षी होता, नंतर त्या लोकांनी याला पाळलं आणि पाळल्यानंतर या पक्ष्यांमध्ये काही त्यांना औषधी गुणधर्म आढळून आले की बाबा हा पक्ष्याचं मांस किंवा ह्या पक्ष्याची अंडी खाल्ल्यानंतर शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण जे आहे ते कमी होत नाही. स्त्रियांमध्ये रक्ताचं प्रमाण असेल किंवा लहान बाळांमध्ये रक्ताचं प्रमाण असेल, प्रथिनाचं प्रमाण असेल, ह्याच्या अंड्यामध्ये आणि याच्या मटणामध्ये चांगलं आहे. दुसरी गोष्ट, ह्या पक्ष्यांच्या अंड्याचा रंग काळा नसतो. गावरान पक्ष्याचे जसे अंडे असतात तसा या पक्ष्याच्या अंड्याचा रंग असतो. पण इतर या पक्ष्याचं जवळपास सगळं जे आहे ते काळ्या रंगाचं असते. आता तुम्ही पाहत असाल पंख पण काळे आहेत, त्याच्यानंतर ही कातडी पण काळी आहे, मटण पण काळं आहे, डोळे पण काळे आहेत, तुरा पण काळा आहे आणि चोच पण या पक्ष्याची जी आहे ती काळीच आहे. तर त्याच्यामुळे याला म्हणतो आपण कोंबड्यामधला नाथ म्हणजे कडकनाथ. तर हा पक्षी जो आहे त्या ठिकाणी बरेच भागामध्ये आपल्या प्रसिद्ध झालेला आहे. आणि या पक्षाचं त्या ठिकाणी जे शेतकऱ्यांनी आता पालन केलेलं आहे ते आधी मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे. सर, या कोंबड्याविषयी काही लोकांचं जे म्हणणं आहे की वाईट म्हणजे दुष्परिणाम आहे, तर त्याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे? ह्या कोंबड्यामध्ये कुठलेही दुष्परिणाम नाही आहेत. ऍक्च्युली कसं असतं की बाबा कुक्कुटपालनामध्ये कुठलाही पक्षी वाईट नाही आणि कुठलाही पक्षी आपण त्याला असं म्हणू शकत नाही की हा ह्याच्यापेक्षा चांगला आहे. सगळ्या पक्ष्याचे अंड्याचे गुणधर्म म्हणा किंवा मटणाचे गुणधर्म म्हणा सारखेच असतात. फक्त ह्याच्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की याच्या मटणाचा रंग काळा असतो आणि याच्यामध्ये लोहाचं प्रमाण जे आहे याच्या रक्तामध्ये ते जास्त असतं. त्यामुळे काळ्या रंगाचं रक्त जे आहे ते या पक्षामध्ये असतं. त्याला आपण आयरन पिगमेंट म्हणतो, ते थोडं याच्यामध्ये जास्त असतं. त्याच्यामुळे तो रक्त जे आहे ते काळ्या रंगाचं असतं. आणि ज्या लोकांना समजा रक्तक्षय आहे किंवा रक्ताची कमतरता आहे त्यांनी ह्या पक्षाचं मटण किंवा मग अंड जर खाल्लं तर चांगल्या प्रमाणामध्ये त्यांच्या शरीरामध्ये ते गुणधर्म त्या ठिकाणी रक्तामधले आणि अंड्यामधल्या पक्ष्यांचे जे म्हणजे शरीरामधलं रक्ताचं प्रमाण जे कमी होण्याचं आहे ते वाढू शकतं. शेती उपयोग आणि शेतकऱ्यासाठी कुक्कुटपालन करण्यासाठी एकदम लाभदायक आहे हा पक्षी. कुक्कुटपालनासाठी सगळे जे पक्षी आता आपण पाहत आहोत ते सगळे पक्षी चांगले असतात. पण काही प्रत्येक पक्षामध्ये वेगळा घटक असतो. जसं आता मगाशी आपण पाहिलं की छोटा पक्षी होता, बुटका पक्षी होता. प्रत्येक पक्षाचे गुणधर्म आणि त्या पक्ष्यांचा जो उपयोग आहे तो वेगळा आहे. आता हा पक्षी जो आहे तो आदिवासी पट्ट्यामध्ये वाढलेला पक्षी आहे, जंगली पक्षी आहे. त्याच्यामुळे निश्चितच ह्या पक्ष्यांमध्ये जे गुणधर्म आहेत थोडेसे वेगळे आहेत. गावरान पक्षाचे गुणधर्म अंड्याचे थोडेसे वेगळे आहेत, सरकारी पक्षाचे अंड्याचे गुणधर्म थोडे वेगळे आहेत. म्हणजे कुक्कुटपालनामध्ये कुठलाही पक्षी वाईट किंवा कुठलाही पक्षी चांगला असं त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येत नाही. सगळे अंड्यामध्ये गुणधर्म सारखेच असतात, मटणामध्ये पण गुणधर्म सारखेच असतात. फक्त त्याच्यामध्ये रंगाचा थोडासा त्या ठिकाणी फरक जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला दिसून आलेला आहे.
हा जो पक्षी आहे त्याला आपण व्हाईट लेग हॉर्न पक्षी असं म्हणतो. प्रामुख्याने भारतामध्ये जे कुक्कुटपालन केलं जातं, ज्या कोंबड्या केजेस मध्ये पाळल्या जातात, त्या कोंबड्यामध्ये ह्याच्यामध्ये वेगवेगळे स्ट्रेन आहेत. भारतामध्ये जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये BV300 आहे, बोवन्स आहे, हायलाईन आहे आणि लोमन आहे. असे वेगवेगळे स्ट्रेन हे व्हाईट लेग हॉर्न या पक्षाचे आहेत. ह्या पक्षाला आपण एग लेईंग चॅम्पियन ब्रीड सुद्धा असं म्हणतो. सर्वात जास्त अंडी देणारा हा पक्षी आहे. फक्त अंडी उत्पादनासाठी प्रामुख्याने हा पक्षी वाढवला जातो. आपण जर पाहिलं तर ह्या पक्षाचं अंडी उत्पादन हे साधारणतः 18 आठवड्याला सुरू होतं आणि 18 आठवड्यापासून 72 ते 100 आठवड्यापर्यंत हा पक्षी पाळला जातो. 1 वर्षामध्ये ह्याचा अंडी उत्पादन जर आपण पाहिलं तर एका वर्षाला हा पक्षी 330 अंडी देतो. त्याच्यामुळं ह्या पक्षाचं जे संगोपन आहे ते मोठ्या प्रमाणात जे फार्मर्स अंडी उत्पादनासाठी पक्षी पाळतात त्यांच्यासाठी हा पक्षी अत्यंत उपयुक्त आहे. आणि आपण पाहतो की महाराष्ट्र असेल किंवा भारतामध्ये जे पक्षी केजेसमध्ये पाळले जातात, ज्या पक्ष्यांचे 1-1, 2-2 लाखाचे फार्म आहेत, अशा ठिकाणी अंडी उत्पादनासाठी हा व्हाईट लेग हॉर्न पक्षी पाळला जातो. त्याच्यामध्ये वेगवेगळे स्ट्रेन मी यापूर्वी सांगितलेत की BV300 आहे, लोमन आहे, बोवन आहे आणि हायलाईन आहे. अशा प्रकारे या पक्षाचा अंडी उत्पादनासाठी उपयोग केला जातो. शासनाकडून निधी काही मिळतो का कुक्कुटपालनासाठी? कुक्कुटपालनासाठी शासनाच्या काही योजना आहेत. पशुसंवर्धन विभाग, जिल्ह्याचं जे पशुसंवर्धन विभाग आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी जाऊन या विविध योजनांची चौकशी करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये एका शेतकऱ्याला 5 लाख असा अमाऊंट ही कुक्कुटपालनासाठी दिली जाते आणि त्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी वेगवेगळ्या योजना हे पशुसंवर्धन विभाग राबवत आहे. याची माहिती शेतकऱ्यांनी जिल्ह्याचं जे पशुसंवर्धन ऑफिस आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी जाऊन घ्यायची आहे.